नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत इथे गट क ड संवर्गाअंतर्गत परीक्षा झाली होती. बऱ्याच दिवसापासून बाकी प्रवर्गातील बाकी संवर्गातील रिझल्ट जे आहेत इथे जाहीर करण्यात आले होते, पण औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्टचा रिझल्ट इथे बाकी होता. बरेच जण त्याची बऱ्याच दिवसापासून वाट बघतात आहे. सो शेवटी हा रिझल्ट इथे डिक्लेअर झालेला आहे. त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप आनंदाची ही बातमी आहे. बरेच जण यासाठी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते. सो फायनली फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी या पदांचे रिझल्ट जे आहे ते इथे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यासंबंधीच पूर्ण माहिती आपण बघूया. सो महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती हे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गट क संवर्गातील बाकी जे पदं होती त्या बऱ्याच पदांचा इथे राखीव होता रिझल्ट, तो आज डिक्लेअर झालेला आहे. सो आपण औषध निर्माण अधिकारी या पदाचा रिझल्ट जो आहे परिमंडळानुसार इथे आपण बघणार आहोत. सो प्रत्येक पुणे परिमंडळ, औरंगाबाद, ठाणे, सो त्यानुसार आपण रिझल्ट जे इथे त्यावाईज डिक्लेअर झालेले आहेत. पूर्ण रिझल्ट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळतील. तसंच रिझल्टच्या ज्या PDF आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही रिझल्ट जो आहे ते बघू शकता. सो सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया इथे औषध निर्माण अधिकारी अंतर्गत निकाल झालेला आहे. सो गट क संवर्गातील औषध निर्माण अधिकारी पदाची अंतिम निवड सूची उपसंचालक कार्यमंडळ ठाणे. सो तुम्ही इथे बघू शकता सिलेक्शन लिस्ट फॉर अ पब्लिक हेल्थ रिक्रुटमेंट. सो डिटेल इथे तुम्हाला दिलेला आहे. सो कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहे रिझल्ट तुमचेच तुम्ही बघू शकता. डिरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे. फार्मसी ऑफिसरची आहे ही कॅटेगरी आहे दिव्यांग कॅटेगरी अंतर्गत. त्यानंतर फार्मसी ऑफिसर जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी अंतर्गत आहे. सो इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट इथे आहे जीवन राऊत, त्याच्यानंतर हर्षल शेवाळे, प्रमोद तांबे, अक्षय भोसले, अमोल बुद्धवंत. सो इथे दिलेला आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. सो रिझल्ट इथे डिक्लेअर करण्यात आलेले आहे. सिरियल नंबर आहे, ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आणि किती मार्क्स मिळालेले आहे तो 161 इथे मार्क्स ऑब्टेन. खूप छान रिझल्ट आहे, खूप छान मार्क्स मिळालेले आहेत. ओपन कॅटेगरीचा आहे. त्यानंतर इथे दिलेला आहे फार्मसी ऑफिसर ओपन कॅटेगरी इथे तुम्ही बघू शकता. सो हा वुमन रिझर्वेशन महिला कॅटेगरी आहे. सो महिला कॅन्डिडेटसाठी 152चा इथे तुमचा कट ऑफ फर्स्ट जो आहे 152 मिळालेले आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी PT अंतर्गत आहे इथे. सो त्याच्यानुसार प्रत्येक कॅटेगरी वाईज रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. ओपन कॅटेगरी नंतर SC कॅटेगरी अंतर्गत आहे. सो SC कॅटेगरी फर्स्ट 136 इथे आहे. OBC कॅन्डिडेटसाठी आहे. सो OBCचं फर्स्ट शुभम पाटील 156 मार्क्स इथे आहे. सो हे कॅटेगरी OBC कॅन्डिडेट अंतर्गत. OBC वुमनसाठी जे आहेत 145 मार्क्सला इथे तुमचं फर्स्ट कॅन्डिडेट आहे. सो प्रत्येक संवर्गाची अशी निकाल इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती आहेत. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. कॉमन मेरिट लिस्ट इथे दिलेली आहे संपूर्ण. सो सुरुवातीला फर्स्ट जे आहे 161 मार्क्ससाठी तुमचं फर्स्ट कॅन्डिडेट. खूप छान मार्क्स आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो ही ठाणे परिमंडळाची लिस्ट आहे. त्याचप्रमाणे ही तुम्हाला बघायला मिळेल पुणे ऑफिसची लिस्ट आहे. सो पुण्याअंतर्गत जे आहे ओपन कॅटेगरी अंतर्गत फर्स्ट दिव्यांग, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी जनरलसाठी इथे पुणे अंतर्गत जो आहे फर्स्ट तुमचा लागलेला आहे. टॉप 156 मार्क्ससाठी फर्स्ट कॅन्डिडेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही वुमनसाठी बघू शकता. सो इथे पूर्ण तुम्हाला पोस्ट नेम, ऑफिस नेम पुणे, पोस्ट नेम फार्मसी ऑफिसर आणि ओपन वुमन कॅटेगरी. सो इथे तुम्ही बघू शकता वुमनसाठी इथे 163चा. सो खूप छान कट ऑफ आहे. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांचं, कॉंग्रॅच्युलेशन मनपासून अभिनंदन सगळ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढची इथे लिस्ट आहे तुम्हाला ती बघायला मिळेल औषध निर्माण अधिकारी नागपूर परिमंडळ यांच्या अंतर्गत. सो तुम्ही कोणत्या परिमंडळांतर्गत परीक्षा दिली होती, त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला इथे गरजेचं राहणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण डॉक्युमेंट तुमचे नीट रेडी ठेवा, कारण की बऱ्याच वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा कॅन्सल इथे होऊ शकतं. सो नागपूर परिमंडळाअंतर्गत दिव्यांग, त्याच्यानंतर ओपन. सो ओपन दीपक गर्जे इथे फर्स्ट आहे, ज्यांना 163 मार्क्स इथे मिळालेले आहे. खूप छान मार्क्स आहेत सगळ्यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू.
सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय लागेल त्यासाठी डिटेल व्हिडिओसुद्धा आपण इथे बघणार आहोत. कशा प्रकारे इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाईल, कागदपत्र काय काय लागणार आहेत, काय काय कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा इथे रिझल्ट आहे फार्मसी ऑफिसरचा. सो सगळ्या परिमंडळाचे इथे हे निकाल लागलेले आहेत. नागपूरचा आपण बघितला, अकोला परिमंडळाचा हा निकाल आहे इथे. सो तुम्ही बघू शकता अकोला सर्कल अंतर्गत ज्यांनी अप्लाय केलं होतं, दिव्यांग कॅटेगरी, ओपन कॅटेगरी अंतर्गत इथे जनरलसाठी जे आहे ते 159 म्हणजे 160 मार्क्स आहे. फिमेलसाठी 159चाच इथे कट ऑफ आहे. स्नेहल डोंगरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर निशा पाटील, पूजा टोटवट, सो बऱ्याच जणांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा सगळ्यांचं ज्यांचं या अंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. अभिनंदन सगळ्यांचं मनापासून. बरेच जण या निकालाची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि बऱ्याच दिवसापासून भरती प्रक्रियाही पूर्ण होत नव्हत्या. लास्ट टाइम सुद्धा एक्झाम झाल्या, मग पुन्हा त्या कॅन्सल झाल्या. पेपर फुटीमुळे पुन्हा पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली. नवीन हे अर्ज भरण्यात आले आणि फायनली रिझल्ट आता डिक्लेअर झालेला आहे. यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती चालू होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पोस्टिंग तुम्हाला मिळेल. सो खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, मनापासून सगळ्यांचं अभिनंदन. अकोला सर्कल अंतर्गत नंतर आहे इथे कोल्हापूर सर्कल अंतर्गत फार्मसी ऑफिसरची लिस्ट आपण बघणार आहोत. सो तुम्ही कोणत्या प्रवर्गाअंतर्गत अप्लाय केलं होतं ते तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला माहिती असेल. सो तुम्हाला जर तुमचे मार्क्स हवे असतील किंवा कुणाला किती मार्क्स मिळालेले आहेत, कुणाचं या अंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पुन्हा एकदा मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. सो कुणाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे नक्कीच आपल्याला इथे कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्यांचं यावेळी सिलेक्शन झालेलं नाहीये, यानंतर बऱ्याच इथे परीक्षा आहेत वर्षभरात, सो त्यांनी पुढच्या परीक्षेवरती आता फोकस करायचा आहे. जिद्दीने पुन्हा तयारीला लागायचं आहे. ठीक आहे, या परीक्षेला सिलेक्शन नाही झालं, कुणीही निराश हताश इथे व्हायचं नाही आहे. सगळ्यांनाही मनापासून सांगणं आहे, कुणीही जर इथे सिलेक्शन झालं नाही तुमचं गट समर करतात, ठीक आहे, पुढे आता बऱ्याच परीक्षा आहे. ड्रग इन्स्पेक्टरची सुद्धा लवकरच इथे ॲड येणार आहे आणि ड्रग इन्स्पेक्टरची अनुभवाची अट रद्द केलेली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर DSBच्या सुद्धा इथे एक्झाम्स फॉर्म निघालेले आहेत, ते तुम्ही भरू शकता. कारागृह जे पुण्याची आपण बघितलेली जाहिरात, त्याच्यासुद्धा परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत, त्याच्या तयारीला लागा. त्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फार्मसीच्या जवळजवळ 27 जागा होत्या. सो पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे. ठीक आहे, हार जीत होत असते, पुन्हा जिद्दीने उभं राहायचं आहे आणि पुढच्या परीक्षांची तुम्हाला इथे तयारी करायची आहे. सो आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. कोल्हापूर अंतर्गत तुम्ही बघू शकता दिव्यांग कॅटेगरी, ओपन कॅटेगरी अंतर्गत कोल्हापूर अंतर्गत तुम्हाला इथे 161चा कट ऑफ आहे. फर्स्ट 161. महिला कॅटेगरी अंतर्गत 154 मिळालेले आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी अंतर्गत तुम्ही बघू शकता SC ST ओबीसीसाठी तुम्हाला इथे 150 इथे मिळालेले आहेत कोल्हापूर अंतर्गत. सो प्रत्येक संवर्गाचे निकाल जे आहेत इथे जाहीर करण्यात आलेले आहे. सो आपण कोल्हापूरचा इथे बघितला, ठाणे, नाशिक, नागपूर, लातूर जिल्ह्याअंतर्गत सुद्धा लातूर परिमंडळाचा सुद्धा इथे निकाल लागलेला आहे. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळाचा सुद्धा निकाल इथे लागण्यात आलेला आहे. सो सगळ्या संवर्गाचे निकाल इथे जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्ही ते आहे डिटेलमध्ये जे आहे ते तुम्ही इथे बघू शकता. सो हा इथे लातूर प्रवर्ग संवर्गाचा इथे निकाल आहे. सो लातूर अंतर्गत ओपन कॅटेगरी अंतर्गत इथे जे आहे आपण बघूया. सो 154 इथे आहे लातूर वुमनसाठी आणि जनरल कॅटेगरी अंतर्गत 161. सो मोस्टली 163 माझ्या मते इथे हायेस्ट आहे. 200 मार्क्सचा तुमचा हा पेपर होता, 163 इथे मिळालेले आहेत हायेस्ट मार्क्स आय थिंक सो. ह्याच्यापेक्षा जास्त कुणाला मार्क्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि कुणाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते सुद्धा सांगायचं आहे. कारण की आपण स्टडी रिलेटेड व्हिडिओ घेतो, आपण इथे शिकवलं जातं आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले असं सिलेक्शन झालेलं बघून खूप आनंद होतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला किती मार्क्स मिळालेले आहेत, सिलेक्शन झालं आहे की नाही ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. कॉमन मेरिट लिस्ट सुद्धा तुम्हाला खाली इथे बघायला मिळते पूर्ण, ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही इथे होती औरंगाबाद सर्कल अंतर्गत. सो पूर्ण सर्कलचे निकाल आपण जे आहे ते बघितलेले आहेत. सो आता तुमचं याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती तुमचं इथे होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि जी खूप महत्त्वपूर्ण आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं. त्याच्यानंतरच तुम्हाला पोस्टिंग जे आहे ते दिलं जातं. त्याच्यामुळे कागदपत्र सगळ्यांनी व्यवस्थित रेडी ठेवायची आहेत. ओके, सो तुम्हाला काही प्रश्न असतील या रिलेटेड, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ शेअर करा. खूप जण या निकालाची वाट बघत होते, त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला इथे शेअर करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.
सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.